नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यातच आपण चुन्याची नळी हा एक प्रयोग केला होता. तर त्याचे फायदे काय आणि त्याचा म्हणजे किती दिवस वापरायचं काय अशा प्रकारे बरेच कमेंट आलेले आहेत. त्यासाठी आपण ज्यांच्या सल्ल्याने हा व्हिडिओ केला होता म्हणजे चुन्याची नळी केली होती. तर त्यांना आपण आज डॉक्टर दीपक कुडगिरे साहेबांना आपण आपल्या नमस्कार. गोट्यावरती बोललो आहे. तर त्यांच्याशी आपण त्याचे फायदे माहिती घेऊया. नमस्कार. तो या प्रयोग केलेला आहे. तर त्याचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमेंट येतात की त्याचे फायदे काय? बरं. तर चुन्याच्या निवळीचे फायदे काय? तर लक्षात घ्या, चुन्याची निवळी म्हणजे आपण हे चुन्यापासून तयार केलेलं आहे आणि चुन्यामध्ये कॅल्शियम आहे. तर मग कॅल्शियम जनावरांसाठी कशासाठी महत्वाचं आहे हे आपण बघूया. तर आपण प्रामुख्याने बघतो बऱ्याच वेळी, की जनावर व्याल्यानंतर लगेच बसतं. बसल्या-बसल्या आपण डॉक्टरांना बोलवतो आणि त्यांनी कॅल्शियम लावतात. म्हणजेच थोडक्यात काय, जनावराला अशक्तपणा येऊ नये म्हणून कॅल्शियमची गरज आहे. आपण जे माणसं, मी स्वतः ह्युमन डॉक्टर आहे. तर विषय काय आहे, की आपण साधी गोष्ट लक्षात ठेवलेली आहे, की एखाद्या माणसाला शरीरामध्ये जर कॅल्शियम कमी पडलं तर डॉक्टर त्याला सांगतात की पांढऱ्या वस्तू खा. म्हणजेच थोडक्यात दुधामध्ये कॅल्शियम जास्त असणार आहे. मग ज्या जनावरांचं दूध जास्त आहे त्याला त्या दूध वाढण्यासाठी पण कॅल्शियमची गरज आहे. दूध जास्त दिवस मेंटेन राहण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. वार पडण्यासाठी आपण पहिलं बघूयात लहान वासरापासून. लहान वासराला त्याची उंची वाढण्यासाठी हाडाची वाढ झाली पाहिजे. म्हणजेच त्याची उंची वाढण्यासाठी कॅल्शियम लागणार आहे. म्हणजे लहान वासरांच्या सकट गाभण जनावर सगळ्यांना चालतं ते. सगळ्यांना म्हणजे लहान वासराला उंची वाढण्यासाठी कॅल्शियम लागेल. उंची एकदा वाढली की ती पाडी गाभाला चांगलं येण्यासाठी त्यासाठी परत कॅल्शियमची गरज असते. माज म्हणजे चांगला येण्यासाठी पण कॅल्शियमची गरज आहे. गाभ राहण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. त्यानंतर एखाद्या जनावराचं दूध देऊन कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि फॉस्फरस पण कमी होतं. अशा वेळी त्याचं अंग बाहेर येतं. त्यामुळे अंग बाहेर येऊ नये म्हणून सुद्धा कॅल्शियमची गरज आहे किंवा अंग बाहेरचं प्रमाण कमी येतं ह्यासाठी कॅल्शियमची गरज आहे. डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. पिशवीला टोन होण्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीला जनावराला कॅल्शियम लागतं. ठीक आहे. त्यामुळं चुन्याची निवड हे लहान वासरापासून एकदम म्हातारं झालेलं आहे. अशा प्रत्येक जनावराला चुन्याची निवड. तर आता आपण हे रोजचं एक म्हणजे त्याचं एक माप केलेलं आहे विशिष्ट असं. तर त्याचा ओव्हरडोस जर जनावरांना झाला तर त्याचा काही साइड इफेक्ट होऊ शकतो का? बरोबर. हा प्रश्न पण आपल्या बऱ्याच लोकांना विचारला. आपल्या सिद्धकला क्लिनिक नावाच्या पेजवर आपण बऱ्याच लोकांना विचारलेला आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे काय? जर आपण कॅल्शियम कॅल्बरॉल म्हणजे आयव्ही जर कॅल्शियम लावलं तर ते डायरेक्ट रक्तामध्ये जातं आणि जर गरज नसताना लावलं तर त्याचे कदाचित कधी-कधी, कारण डॉक्टरांना माहिती किती द्यायचे, पण कधी-कधी साइड इफेक्ट दिसतात. पण हे डिझॉल्व्ह झालेलं आहे. हे डायरेक्ट रक्तामध्ये जात नाही आपलं कॅल्शियम. हे त्याच्या पहिल्यांदा इंटरेस्टमध्ये जाणार आहे, पचन संस्थेमध्ये जाणार आहे आणि जेवढं जनावराला लागणार आहे तेवढं जनावर घेणार आहे आणि एक्स्ट्रा झालेलं कॅल्शियम आहे ते लघवीमधून बाहेर जाणार आहे. त्यामुळे दररोजच्या दररोज जनावराला कॅल्शियम लागणार ना. आपण दूध दररोज काढणारच आहे दररोज काढणार. किंवा त्यामुळे ती कॅल्शियम दररोज लागणार आहे. त्यामुळे हे कंटिन्यू तुम्ही चालू ठेवला तरी सुद्धा काही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे हे एकदम नॅचरल आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे आयुर्वेदिक उपायाला 99% साईड इफेक्ट नसतात.